हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असेल. तर माझी मॉर्निंग मगाशीच झाली, म्हणजे सकाळीच झाले. सर्व काम वगैरे उरकलं आणि मग ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आज तर सकाळपासून तर पाऊस आहे. नुसता पाऊस पडतो आहे. एक साईडला मी टी व्ही बघते आणि एकदम गार वारा सुटला आहे पावसाचा, मला दाखवते. आणि तर आजचा ब्लॉग, कालचा ब्लॉग कसा वाटला की असाच बनवलेला आणि आजचा ब्लॉग पण असाच होईल. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आज नुसता पाऊस पडतो आहे आणि बघा इकडे पाणी भरलं आहे. वाजले 12:30 वाजलेत. सकाळपासून पाऊस पडतोय, सकाळपासून. आणि इकडे मी घेतलं डाळिंब खायला. या तुम्ही पण. मोठा आहे, तिची काळजी घ्यायची. बाबाची कधी कमी भासू देणार नाही तू भाजूला. हा, तिला भाऊ नाही ना, तू ती कमी भरून काढ. गुड इव्हिनिंग गाईज. इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि सकाळपासून जो पाऊस पडतोय ना, तो अजून थोडा थोडा पडतोय. आणि पाऊस नुसता आहे बघा. इकडून त्या साईडला पाणी गळते रूममध्ये. रासवरती पाणी साचलं आहे. कंटाळा आला. आणि दुपारी जेवली आणि आता थोडा वेळ आराम केला मगाशी. आणि आता जस्ट उठली आणि आता फ्रेश वगैरे होत आहे आणि मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. कंटाळा आला मला पावसाचा. पाऊस पण वाटते पडावा आणि असं गळतं इथं. कंटाळा आला. चला आता अजूनपर्यंत पाऊस पडतो कंटिन्यू. रात्रीपासून पाऊस पडतो आहे, तो अजूनपर्यंत पडतो आहे. दुपारचे 4 वाजले. जाऊ दे, कलेक्शन द्यायचं पावसाळ्यात. अजूनपर्यंत पाऊस पडतो. इकडे पाणी. आता पटापट फ्रेश होते. चहा वगैरे ठेवता आईंना मला. ते चला कुठल्या बघा. आता फ्रेश झाली. साईडला चहा ठेवला. तर आई काहीतरी जुगाड करतात तिकडं. तारपत्री वगैरे लावतात म्हणजे पाणी नको घालायला. नुसता तिकडे कपडे सुकत लावले की मी हॉलमध्येच लावते, कारण का पाऊस पडते बाहेर त्याच्यामुळं. आणि ते जाणार आहेत नारपोलीला. चिंबोऱ्यांसाठी. पप्पाच येणार होते. ते जाणार आहेत पकडायला. तिथं पण बघू, ते जर शूट केला त्या याच्यात ॲड करीन. तर चला, तर चहा वगैरे झाल्यावर मग भेटते तुम्हाला. तर चहा झाला आहे. या तुम्ही. त्या पिशव्या घेऊन ती याची देऊ का तांदळाची?
खायची. अरे काय टाकली आता ती पण. तांदळाची पिशवी चाललं राशन आणायला. इकडे चिकन राशन आलं आमचं राशन. इकडे ती मांजर. वाजले 5 वाजले. भांडी लावायची. भांडी लावून घेते आणि मग त्याला भांडी लावल्या. राशनावर आणि भांडी वगैरे लावली मी. आता वाजले 5 आणि आणल्यापासून ती गादी काही लावली नाही कारण का पाणी परत भिजली तर परत वास यायचा. त्याच्यामुळे मी लावतच नाही. त्याच्यावर पहिले साफ करते रूम कारण का जाम रूममध्ये घालणार. काल ते फ्रूट्स आणले आणि नारळ पाणी वगैरे आणलं. बघा घरात नुसतं खायलाच आहे. मग खायला वेल नाही पण वेल काढून खाते. आता संत्र वगैरे खाल्ली. नुसतं खायलाच आहे घरात. त्या साईडला या साईडला सगळीकडे खायलाच. कालच ते फ्रूट्स आणले आणि नारळ पाणी वगैरे आणले. मक्के वगैरे आणलेले. काही नाही का आणून ठेवतातच खायला. आता कपडे धुते पहिल्यांदा आणि उशी झाली. उशी भिजली. मग अशी झोपलेली. मला पत्त्याच नाही का पाणी घालते मला. आता सुकट ठेवते. आता जाते बाबू थोडा. सकाळपासून गेलती सकाळी नाही गेली. चला नाला भरला. नाला नाही मस्त मोठे मोठे मासे आहेत नाळ्यात. बाबूला खाऊ घेऊन चाललं. दुसरा काय नुसतं पाणीच पाणी झालंय. बाबू नंगू पंगू आहे म्हणून बाकी नाही. बाबू खाऊ घेऊन येशील आपल्याला. बाबू मला खाऊ घेऊन येशील का नाही. खाऊ तो नको म्हणा. तू आणशील ना. ए मामा का चाललास ना. खाऊ घेऊन येशील ना. छी पाय मागलं. इथं बस इथं बस. पाय नको माखायला द्यायचं. पाय लगेच पुसायला गेला. पाय पुसायला गेला बघा. बाबू काय पुसायला गेला. पाय पुसायला गेलास. चाचूला बघ. तो बघ चाचूला गाडी घेऊन. एक पुराला नाही रे. अरे थांब ती कपडे टाकतय. आमचं टकलं आहे पण कपडे टाकते ती मम्मी. पाय माखलं बघ तुझं. पाय माखलं बघ. पाय पुस जा. पाय पुस घाण झालं बघ. तोड बाय बाबू. आता लक्षात देवाचा नाही बा. बाय बाय. ए माणूस गाणी येऊ नको परत. मामांची तर राह.
बाय. आय आय बाय बाय. काहीच ते अजून नारपोलीलाच आहेत. ते गेल्यात चिंबोऱ्या पकडायला आणि ते तोपर्यंत अर्धी भाकरी खाऊन घेते. भूक लागली. या तुम्ही पण बुर्जी आणि भाकरी खायला. इकडे टी व्ही. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे साहों सलाह.